50 रुपये जोडी, 60 रुपये जोडी, 90 रुपये, नको ते रेट लावत होते. कापा हे आपलं. ओय मम्मा पाणी सांडलं. कुठचाही वेळ न घालवता आपण जाऊया आपल्या किचनकडे. किचन आपली वाट बघतंय. चला. हॅलो गाईज, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. आय एम श्रुतिका अँड आय एम व्लॉगिंग टुडे. आज आहे मार्गशीर्ष मधला दुसरा गुरुवार. मागच्या गुरुवारी मी होते पुण्याला आणि ह्या गुरुवारी मी आहे घरी. प्लस काल रात्री तन्या, म्हणजे आज सकाळी पहाटे ऍक्च्युली तन्या पण इकडे आले. तन्या म्हणजे माझी बहीण, ती पण इकडे आले पुण्यावरून. आज आम्ही दोघी जणी आहोत आणि तन्या जशी येणार अशी बातमी मम्मीला कळली. तसं तर मम्मीने खूप साऱ्या गोष्टी घरी घेतलेल्या आहेत, आणलेल्या आहेत खास स्पेशल गोष्टी बनवण्यासाठी. त्यामुळे आज मार्गशीर्ष मधला दुसरा गुरुवार आहे, त्यासाठी गोडधोड तर करावं लागणारच आहे. प्लस तन्या आलेली आहे त्यामुळे गोडधोड असणार आहे. त्यामुळे आजचा व्लॉग काहीसा स्पेशल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या डिश तयार करण्यासाठी असणार आहे. सो शेवटपर्यंत बघत राहा माझा व्लॉग. खूप काय काय छान छान गोष्टी होणार. आता आज दिवसभर काय काय होणार आहे ते तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे या व्लॉग मध्ये. सो बघत राहा. कुठचाही वेळ न घालवता आपण जाऊया आपल्या किचनकडे. किचन आपली वाट बघतंय. चला. मार्गशीर्ष महिन्यामध्ये आमच्याकडे दर गुरुवारी देवी मांडतो आम्ही. त्यामुळे अजून देवीची स्थापना झाली नाही. आणि तन्या आता इथे रांगोळी काढते. इथे आम्ही देवी मांडतो. तन्या रांगोळी काढते त्याच भोवती आणि मम्मी नंतर मग मांडेल इथे. आणि आज देवीला गोडधोड असं आम्ही गुलाबजाम तयार करणार आहोत. सो त्याची पण तयारी करायची. प्लस आज कोथिंबीर वडी होणार आहे. कारण का तुम्हाला मी सांगते, कोथिंबीर वडी इतकी स्वस्त झाली. सॉरी, कोथिंबीर वडी नाही, कोथिंबीर इतकी स्वस्त झाली 10 रुपयाला एवढी मोठी जुडी आली 10 रुपयाला. आणि हीच 1.5 ते 2 महिन्यांपूर्वी कोथिंबीर 50 रुपये जुडी, 60 रुपये जुडी, 90 रुपये, नको ते रेट लावत होते. आणि हीच कोथिंबीर, आणि ती पण जेवढी 10 रुपयाला कोथिंबीरची जुडी आली ना त्या मानाने फार कमी यायची. आणि ह्या वेळेस खूप खूप छान कोथिंबीर आली. म्हणजे मला पण बघून खूप भारी वाटली कोथिंबीर. मम्मीने आणलेली, मी नव्हती आणली, पण मस्त आली. त्यामुळे आज आमच्याकडे कोथिंबीर वडीचा बेत आहे. प्रॉपर रेसिपी दाखवेन तुम्हाला कोथिंबीर वडीची. गुलाबजाम असणार आहेत. आणि आता ही त्यांना रांगोळी काढते, मी तयारीला लागते. चलो. उद्या मोदक आहेत आमच्याकडे. आणि ओके, सो आता मी केस वगैरे बांधलेत व्यवस्थित. मम्मी पापड शोधते. पापड ते फायनली तिला भेटलेत. इतके डबे काढून नंतर तिला कळलं की ओके मी इकडे ठेवलेले आणि इकडे भेटलेत. हा, उतर तिकडे नेऊन ठेवते. म्हणजे वस्तू मिळतात, सापडतात. मम्मी काय बोलले? पापड मिळाले नाही, पापड सापडले. शाबास बेटा. आज मला इकडे चप्पल घालून काम करणं अलाउड नाहीये. कारण इकडे देवी मांडतो आणि आज देवाचं नैवेद्य बनवायचंय. त्यामुळे चप्पल न घालता मला सगळे काम करायचे. मी वरण भात घातलाय. नंतर तन्याने भाजी आणि एक मेथीची भाजी आणि ओल्या पावट्याची भाजी घातली. आता पूजेची तयारी करूया.
आणि देवी आपण मांडले. आणि तुम्हाला मी बाहेरची पण रांगोळी दाखवते. इथे सुंदर अशी रांगोळी त्याने बाहेर पण काढली, खूप सुंदर आहे. कोथिंबीर वडीची आपण तयारी केली. कोथिंबीर वडीसाठी लागलेलं सामग्री आपण इथे कलेक्ट करून ठेवलेलं आहे. तुम्हाला मी पटकन सांगते काय काय आपल्याला लागणार आहे कोथिंबीर वडीसाठी. ते खूप जास्त प्रमाणामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतले, मीठ, साखर, थोडासा गरम मसाला, हळद, लाल मिरची पावडर, थोडीशी बारीक चिरलेली मिरची, तीळ पांढरे, इकडे थोडंसं एक आंबटपणा येण्यासाठी लिंबू, बेसनचं पीठ घेतले मी थोडंसं आणि तांदळाचं पीठ घेतले. कोथिंबीर जास्त प्रमाणामध्ये आहे म्हणून मी मोठं पातेलं घेतलं आहे. मी ह्याच्यामध्ये आले लसूण पेस्ट टाकायची विसरले, त्यामुळे तुम्ही ह्याच्यामध्ये आले लसूण पेस्ट टाका, चांगला फ्लेवर येतो. आणि ना थोडंसं तेल पण टाक, थोडंसं तेल. आता हे आपलं असं तयार आहे. इकडे मी ताटाला तेल लावून घेतलंय, त्यामध्ये त्याला मी व्यवस्थित असं हे ह्याच्यावरती पसरवून घेते. ओके, आता हे मी व्यवस्थित पसरवून घेतलंय. आता आपण ह्याला वाफवायचंय. गाईज, हे जे आपलं बॅटर आहे ना तयार, त्याच्यावरती आपण हे पांढरे तीळ टाकूया. वाव, ब्युटिफुल ना. इथे मी एक पातेला घेतलंय, त्याच्यामध्ये पाणी ठेवलंय. पहिला गॅस लावते, त्याच्यावर एक उपडं भांड आणि त्याच्यावर हे आपलं, ओय मम्मा पाणी सांडलं. तुमसे ना हो पाएगा, हमें तुम्हारे लक्षण बिल्कुल ठीक नहीं लग रहा है, तुमसे ना हो पाएगा. ए यार मम्मी नाही राहत. ओके, मम्मीने ठेवलंय ते भांड व्यवस्थित. आणि ह्याच्यावर असं आपण एक झाकण ठेवायचंय. ह्याला कुक होऊ देत किती वेळ, 15 मिनिट तरी ह्याला कुक होऊ देत. व्यवस्थित आतलं बॅटरी शिजू देत. वाफवलेलं आहे ते मी काढले, मम्मीने काढलं ऍक्च्युली, कारण ते खूप गरम होतं आणि माझा हात भाजत होता, म्हणून मग मम्मीने मला मदत केली. आता मी त्याला कट करते आणि फ्राय करून घेते, म्हणजे आपल्या कोथिंबीर वड्या तयार. हे मी वाफवलेलं आहे, आता मी ह्याला कट करून घेते. खूप सुंदर स्मेल येतोय, खूप सुंदर. आणि म्हणजे मला असंच खावंसं वाटतं आणि मी खाणार पण आहे. सो हे असे तुकडे आपल्याला पाहिजेत. आता ह्याला फ्राय करायची वेळ आली. मला बिलकुल राहत नाही, मी ह्याची टेस्ट बघते. तुम्ही हे नुसतं पण खाऊ शकता, म्हणजे तुम्हाला हेल्दी व्हर्जन जर पाहिजे असेल, बेस्ट. आणि जर तुम्हाला कुरकुरीत आणि स्नॅक टाइमसाठी पाहिजे असतील तर हे फ्राय करा, रेडी आहे. सो आता हे मी फ्राय करते, म्हणजे आपली कोथिंबीर वडी तयार होईल फायनली. आधी ना मंद आचेवरती तळायचं, म्हणजे आतून व्यवस्थित ते शिजतात. आणि नंतर मग गॅस फास्ट करायचा, म्हणजे त्या बाहेरून क्रिस्पी होतात. ही टेक्निक आहे गाईज, फॉलो करा. गाईज, टेस्ट टाइम. मस्त. Later that same evening. गाईज, मी आणि त्यांना बाहेर आलोय. आता मंदिरात जाऊ आणि पेढे वगैरे घेऊन मंदिरात जाऊ. आम्ही इथे सॉल्ट अँड शुगरला आलो. मम्मी पप्पांसाठी केक घेऊन जायला, कारण उद्या त्यांची आहे ॲनिव्हर्सरी आणि आज आम्ही रात्री त्यांचं छोटंसं सेलिब्रेशन करायचं ठरवलं आहे. सो आम्ही इथे आलो, पेस्ट्रीज घेणार आहोत आज आणि उद्या सेलिब्रेट करू फॅमिलीसोबत.
दोघांना. मम्मी पहिला तर खाऊन घेते. गाईस रात्रीचे 12 वाजलेत आणि मी आणि तन्याने पप्पांसाठी आणि मम्मीसाठी केक आणलेलं, पेस्ट्री आणलेली. चीज केक. येस, चीज केक आणलेला, कारण आम्हाला पण खायचं होतं म्हणून. छान आहे ना. सो आता आम्ही ते सेलिब्रेट केलं आणि आता हे आम्ही फिनिश करतो आणि मग झोपतो. The next day. गुड इव्हनिंग गाईज, इट इज अ नेक्स्ट डे. आणि काल आम्ही रात्री मम्मी पप्पांचं ॲनिव्हर्सरी पेस्ट्री कट करून आम्ही सेलिब्रेट केलेली होती. इथे काय करते येडी पण. आणि आता आम्ही केक घ्यायला चाललोय. मी सकाळी हॉस्पिटलवरून वगैरे जाऊन आले आणि आता आम्ही दोघीजणी चालले केक घ्यायला. तो घेऊन येतो आणि मग सेलिब्रेशन होईल. काय तुझं सेलिब्रेशन होईल. सो केक कटिंग वगैरेच होईल, बाकी असं एक्स्ट्रा असं सेलिब्रेशन काही सजावट वगैरे करणार नाही आहोत आम्ही. पण येस, करायचे केक कट तरी करायचं आहे. येस. सो जातोय आम्ही केक आणायला. घेतलेला आहे आणि आता आम्ही चाललोय घरी. फोटोशूट चाललंय. आम्ही हा बिस्कॉफ चीज केक ऑर्डर केलेला. पप्पा जांभळी देत आहेत चांगल्या पॉइंटला. मम्मी पप्पा त्यांना व्हिडिओ करते. मावशी काका पण आहेत तिथे. हाय तरी करा. येस. कसं करणार आम्हाला. आणि हे व्हिडिओ करते. स्टाईल देखो स्टाईल. हत्ती जाणार. चल. पप्पा टाक व्हिडिओ मी ठेवते ह्याच्यामध्ये. ही आहे ती. हिने खूप घाण जोक मारला माझ्या मावशीने त्यावेळी. आणि आता तिला कळलं, नंतर रिअलाइज झालं की ओके कॅमेरा चालू आहे, त्यामुळे नंतर ती लाजते किंवा मी काय बोलले. पुढे काय बोलले. कापा. आमचा कशी व्हिडिओ केला ना मावशीचा. हा ब्लॉग मध्ये जाणार आहे ना. कालपासून ब्लॉग करते मी. आमचा पण काहीतरी चालला असता. आदल्याशी मावशी झाला नंतर